कसं होय गेलो गेलो चला जातो टाटा बाय बाय सी यू. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार आणि कडक अशा उन्हाच्या ब्लॉग मध्ये. तर विषय असं झालाय, ऊन लय वाढायला लागलंय, त्यामुळे म्हटलं जरा चिल्ड वातावरणात जाऊन बेडकागत पाण्यात पडावं. त्यासाठी मी आलोय आमच्या माळालीकडे वर झालंय मोरा जलदारा वॉटर पार्क. तर आम्ही आलोय सध्या. एंट्री अशी आहे बघा, 2 बालाढ्या हत्ती उभा गेले तिकडे तिकडं आणि दगडाचं स्ट्रक्चर आहे इथं आणि 2 कावळं बगळं गरुड चिमण्या पाखरं सगळं लावली तिथं. आणि पहिल्यांदा एंट्री येत नाही आपल्याला, तर जाऊया आता जाऊन एंट्री घेऊया. मी आलोय दुपारच्या 2 वाजता, कारण मला सकाळचं काही याचं घडलं नाही, म्हटलं दुपारीच गेलेलं बरं पडेल. तर चला जाऊया. तिकीट किती आहे प्राईस बघूया, आधी तिकीट घेऊया आणि मग पुढचा विषय चालू करूया. काय तिकीट कुठे आहे बाबा? तर तिकीटचा विषय असा आहे, गोल्डन तिकीट जर तुम्हाला फुल पॅकेज पाहिजे असलं तर हे असं आहे, प्लस यात 18% GST द्यायचं आहे, ती पण स्वतः वैयक्तिक खर्चानं. तर मी गोल्डनचं तिकीट घेतलं इथं, ही तिकीट आहे. यात आता तुम्ही बघितलं गेलं तर तुम्हाला सांगत जातो, सगळं माहिती देतो. चला इथलं जा एंट्री ना. तर बारकोड ही काय हाताला बांधतात काय? तर असं हाताला बांधलं जातंय. प्रॉपर चेकिंग आहे हां, चेकिंग तुमचं करा घे प्रॉपर चेकिंग झालंच पाहिजे, त्याच्यावर पर्याय नाही. चला येऊ का दादा, धन्यवाद. तर तिकिटाचा विषय असा आहे, पहिल्यांदा तुम्ही तिकीट घेतलं आणि हो बँड हातावर बांधला जातो तुमच्या. आणि तिकीटचा विषय असा आहे, जर तुम्हाला त्या ॲडव्हर्टायझिंगवर दावलं असलं 799 रुपये, तर तुम्हाला 18% GST भरायला लागणार आहे स्वतः पदरच्या पैशानं, तर तुम्हाला तिकीट मिळणार. मला टोटल तिकीट पडलं 886 रुपयेचं. आणि हे काय स्कॅनर कुठं आहे का? अरे स्कॅन कसं करायचं? साईडनंच बंद आहे, अजून चालू नाही झालं. आईला असा विषय आहे, मला माहितीच नव्हतं अजून त्या मशिनी बंद आहे वाटतं ह्याच्या गावात. तर आतमध्ये एंट्री झालेली आहे माझी. सर्वप्रथम कस्टम सेंटर आईला आहे काय, आम्हाला कपडे येते काय, प्रीमियमवाल्यांनी कपडे आहे काय, आम्हाला पण पोशाख देणार काय ह्याच्या गावात. तर गोल्डन तिकीट घेतलं तर पोशाख आहे असं मी त्यात वाचलेलं होतं, पण हाही पोशाख आपल्याला. तर ही कपडे येते, एक चड्डी एक टी-शर्ट आणि बाकीच काय नाही XYZ. चला घेऊन जाऊया आता बघूया काय विषय. एंट्री कोणी काढणार आहे? लेडीज वॉशरूम वाटतं, चुकलो सॉरी, ठीक आहे. नाही सॉरी बरं का, काय माहीत नाही ब्लॉक काय आता मी चुकलो. चला मॅडम नमस्ते, हाय करा एकदा. तर चला आज जाऊया आपण. तर पोशाख परिधान केलाय मी आणि झांग्या मला लयच मोठा दिला असं वाटायला लागलं आणि टी-शर्ट बी लयच मोठा दिला याच्या गावात. तर चालायचं तेवढं आणि बाहेर गाणी येते, माईक वगैरे सगळं काढून ठेवलं. पाण्यात भिजला तर विषय हार्ड होईल माझा, पाण्यात जर भिजलो तर लय वाईट बिकट परिस्थिती होईल माझी. त्यामुळं मी काय माईक वगैरे घेतला नाही. परत ना 2000ला मला काठी लागायची इथं, त्यामुळं माईक वगैरे सगळं काढून ठेवलं आहे. आणि आत्ता सध्या मी पोचलो आहे आतमध्ये इथं आणि पुढं विषय असा आहे बघा, सगळा विषय असा आहे कडक एकदम. तर चला पहिल्यांदा कुठली राईड घ्यायची, एस्केलेटर राईड ही काय तर नवीन आम्हाला असं ऐकायला मिळालं, तर ती राईड बघूया आपण काय विषय आहे. गोल्डन पास घेतला की तुम्हाला अनलिमिटेड भेटते. जरा पोहतंय, वातावरण पोहायला लागले खाली पाय आलं नाही आणि गाणी बिणी जोरात चालू आहे, त्यामुळे मला पण जोरात वरडायला लागलं असं मला वाटायला लागलं आता. तर चला पहिली राईड आपण एस्केलेटर राईड घ्यायची. आणि इकडं बारक्या पोरांच्यासाठी ही बारकी पोरं वगैरे खेळत बसते तिकडं. आणि एस्केलेटर राईड इकडं आहे बघा, पहिली एस्केलेटर राईड फक्त ही गोल्डन वालेसनीच आहे असं त्यांनी सांगितलंय. तर हाय आपलं गोल्डन पास आहे, त्यामुळे काय लोड घ्यायचा नाही, जायचं वर जाऊया कसा विषय होतो बघूया. चलो पहिली राईड हीच घ्यायची, टॉपचा विषय. लांब बी लागली तिथं, विषय हार्ड आहे की पोळतंय खाली मॅटवरनं चाललं तर काय होत नाही, साईडला जरी गेला तर पोळतोय नाही. नमस्कार. तर खास स्वागतासाठी 2 टेडी. नमस्कार. चला येऊ का दादा? एस्केलेटर राईड घेतो पहिल्यांदा. तर गाणी वगैरे लावलेलं आहे तिथं आणि एक सिनेमॅटिक पद्धतीचं वातावरण इथं तयार झालेलं आहे. आणि पहिल्यांदा प्रथमच मी एस्केलेटरवर निघालो राईड करायला. म्हणजे यायला आतापर्यंत एवढं पार्क बघितलं, म्हणजे ते एस्केलेटर राईड नव्हती, पण ही बरं वाटलं, कारण तुम्ही चालत वर कधी येणार, परत पायऱ्या तोडून तिथं पायऱ्यावर चढायला तुम्ही एस्केलेटरवर वर आलो. बंद आहे का काही चालेल कोणीकडं, पण इकडं असं आहे डबल एस्केलेटर आईच्या गावात. मला वाटलं विषय काय तर वेगळा आहे, मला वाटलं एकच एस्केलेटर आईच्या गावात म्हणलं पुढे बॅग आहे सगळं. मग म्हटलं आई करते म्हटलं रिटर्न जायला लागते. मला वाटलं ही रस्ता जाते ही खाली जाते रिटर्न. तर
एस्केलेटर नंबर 2. तर आपण आलो एस्केलेटर नंबर 2 वर इथं. तर माझे पाऊल मी इथं ठेवलेले आहेत आणि चला बाग वर टॉपला जायचं आहे. तरी पण 4 पायऱ्या तुम्हाला चढा लागणार वर गेल्यानंतर 100% पर्याय नाही तुमच्याकडे. इकडं बघा हे असं वातावरण आहे इकडं, असं आहे इकडं. ती एस्केलेटर राईड अनलिमिटेड आहे. आपण गोल्डन पास घेतला अनलिमिटेड एस्केलेटर राईड आहे. गच्च राईड करायचा असं नाही, एकच राईड करायची, बाकी दुसऱ्या पण राईड करायच्या आपल्याला. गच्च टॉपची राईड कुठल्याही आहे, काही आहे. इकडे जायचं काही इकडे जायचं, बघू कुठे तर जाऊ. नमस्कार. आईला ही कुठं आणायचं असेल, हे असेल कुठं आणायचं, खालून जाऊन आणायचं मी. मग आता साध्या राईडनं जातो, खालनं घेऊन येतो आणि मग पुढचा विषय चालू करतो. चला नमस्कार. चालू ठेवून टाका. तर चला आता काही मिळणार नाही का आपल्याला, ते का वरनं सोडायचं आहे. चला तर वरची एक राईड घेतो. शतपावली तुम्हाला करावीच लागणार आहे, पर्याय नाही तुमच्याकडे, कारण एस्केलेटर पाक वरपर्यंत नाही. वर एक राईड आहे, दादाराव आपल्याला त्यासाठी घेऊन आले वर इकडे एस्केलेटरची राईड ढकलायसाठी. सनकत जायचं, शांततेत जायचं, शिस्तात जायचं. आयला जाऊन राईड अशी आहे बघा, ही गुलाबी राईड इथं असं जात आहे आणि सरळ शिरी जाते आणि पुढे जाऊन थांबतं. या एवढा काही विषय नाही, भारी आहे. आणि टॉपला आहे सध्या मी, टॉपला इथनं मोराई दिसतंय, सांडगवाडी दिसतंय, सगळं गाव दिसतं, आसपासचं सगळी गाव दिसते. हे बघा टॉपचा विषय. तर इथलं जरा सिनेमॅटिक्स लुक जाऊ तुम्हाला, कसा कसा विषय आहे सिनेमॅटिक इथला. आणि दादाराव आपल्या सोबत आहे तिथं. नमस्कार. जलतारा. जलतारा. तर सिनेमॅटिक लुक बघून घ्या एकदा तुम्ही, कसा कसा विषय इथला. आणि परत थोड्या वेळानं आपण ही राईड करायची आहे. असं जातं असं जातं आणि तिथनं खाली उतरून जायचं. सगळं धावलं जाईल तुम्हाला पुन्हा एकदा. पाय सोडाय नाही, काय होत नाही. तर मोबाईल पूर्णपणे ट्रायपॉड मधनं बाहेर आला. आईच्या गावात लय वारात राईड येते, सनकत येते वरनं धाम धाम धाम. आता इकडे बाहेर जातो बा. तर वाईट आहे, वाईट राईड लय वारात येते. ट्रायपॉड आता निघायला जायला लागतो मला वाटतं आता. हा ट्रायपॉड निघायला ठेवतो आता. ट्रायपॉड मधनं उठून मोबाईल बाहेर जातो आईच्या गावात. लई स्पीड येतो लागा वरनं, झोप चिरी येतोय. माझ्यासाठी एक सिंगल टूब आणल्या, धन्यवाद भाऊ, मनापासून आभार आहे. आणि टूब घेऊन आता पाठपुळेला अडकवतो आणि जातो एस्केलेटरवर. अनलिमिटेड राईड 15 वॉट गोल्डन पास त्या बाय काढलाय मी. आणि त्या भावाला जरा आवाज कमी करायला लावला. तर झाले आता विजय हार्ड झाला आपला. चला जाऊया वर, जाऊया एस्केलेटरवरनं. तर सध्या वरच्या बगलाला पोचलो इथं सिंगल सीट घेऊन. आणि बघूया आपल्याला कोण सोडतं घेतलं खाली, कोण सोडा आहे का. ही कार्यकर्ते कधी जातात बघूया. 1 2 3 जाऊ दे, घ्या देवाचं नाव, जोरात जाते बरं का. हे बघा अशी राईड आहे ही. मम्मी रडत असतील कार्यकर्ते आहे ना बाबा, काय म्हणा रडते ती काय. ओके तर ह्या राईडवर बसू का नको, कारण ह्या जगातच राईड आहे मला वाटायला लागले. ट्रायपॉड जोडतो, तर ट्रायपॉड जोडतो मित्रांनो. येत आहे काय जाऊन एकातून धरून चाललं नाही याला, एकातून धरून चाललं नाही याला जाईल का रे बाबा. असं आहे आणि दुसरा आधी इथं धरायला लागतो. या बघूया जाईल कसा जाईल का मला. मी खाली पडायचं इकडं. अरे कसं बाबा, कसं कसं करायचं, काय 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 करायचं इथं धरायचं फक्त एवढं. हा इथं धरायचं, पाय जोवायचं, पायवर करायचं, पाय खाली टेकवा नाही, काय जर झालं तरी वर. अरे बावड्या असं रे, पायावर पाय टाक असं शाबास. आणि हे आहे का नाही, हे लगेच खाली जायचं, खाली खाली जायचं नाही. कुठं खाली खाली असं. होय होय गेलो गेलो सनकत गेलो सनकत. वाईट ह्या राईडला मोबाईल काढला बरं वाटलं जरा आईच्या गावात. बस क्या भाई बस बस.
कधी राईड घेऊया चला. ओके तर एक राईड झाली सक्सेसफुली आपली संपन्न झाली आणि आता मी निघालो ती रिंगा रिंगाची राईड आहे बोल त्या राईडवरनं आपलं मार्गक्रमण करायला. चला जाऊन बघूया कसं कसं त्या रिंगा रिंगाची जातं या. भ्या वाटतं बरं का आवाडवे भ्या वाटतंय कारण त्या 2 राईड आहे ना आता मी त्या 2 राईड केल्या एकदम कान्यशिरी खाली जाते त्या. आता एक गोल गोल राऊंड आहे तेव्हा एक मारायचा बास त्याच्यानंतर काय नाही करायचं परत पलीकडे जायचं जरा. चला येऊ का दादा राव पुन्हा एकदा सुट्टी द्यायची नाही. तर चला जाऊन बघूया कसा कसा विषय होतो या. आपल्याला जरा वर गेलं पाहिजे असं सुंदर सुंदर चेहरे घेतलं पाहिजे. गॉगल कुठं आणलं बाबा चांगली अरे नाद करती काय असं गॉगल बिगल लावून धावायला लागतंय दहशत नाद करती काय हा यो भाऊ नाराज आहे बघ पैसे लय गेलेत काय तुझं मग तर असं पाटील याचं पोरं बोलता कसं कसं वाटलं एकदम भारी वाटलं. आता माझ्याकडे वाळली पोट आहे तिथं जरा कॅमेरा वगैरे पुसून बघूया. अरे शर्ट वाळला आहे का तुझा नाही कुठल्या गावचा आहे मी बघितला नाही पोलीसचा. पुसलं गेलं ह्या कार्यकर्ते सोबत निघाली आणि एस्केलेटरवर पायऱ्याला चढायचे झाल जाऊ नका कारण विषय असं होतोय हे टोचतंय ह्याच्या आईच्या गावात लागतं या. कधी आम्ही पायऱ्या चढलो नाही वाचल्या चढलो नाही वेळात लय वेळा चढलोय पण असं कधी चढलो नाही तर वॉटर पार्कला. तर चला जाऊया. ओके धन्यवाद. हॅलो हॅलो आपलं प्रेम पांडव तर कुठल्या राईडवरनं जाऊया आपण याच राईडवर जाऊ या मोकळ्या राईडवरनं और युट्यूब आहे यातनं काय जायला ना नसेल आपल्याला असं म्हणून जायला. आमचा मोबाईल परत खाली उडका लागला आम्हाला कुठे या मोकळ्या राईडनं जातो तिकडे ओपन स्पेस आहे याचा सगळा. आणि या राईडनं मला वाटतं शिस्ता जायली पोरं गेली तशी आपलं आयो 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 करत जातं या. पण दचकं बुचकं बसलं तर आपल्याला काय बंद होईल. तर मोबाईल आता मी हातातच घेतोय ज्याच्या गावातला रिस्क घ्यायला नको. दचका बसला तर मोबाईल खाली पाण्यात जाईल तिकडं काय होणार नाही पण डबल मला आणायला लागेल. तर बाबानो सध्या त्या राईडवरनं बघा तिथनं धबाक्षिरी असं मी खाली आलो एवढं काय भ्या वाटत नाही पण बरं वाटतं त्या राईडनं. तर सध्या मी स्विमिंग पूलमध्ये आता बाहेर जरा कष्ट करतो. तुम्ही किती वाजता आला सकाळी 10 वाजता. जेवण मेनू काय काय होतं तुम्हाला जेवण मेनू पनीर हा आणि शिरकुर्मा पनीर शिरकुर्मा हा चावल हा पुरी काय पुरी हा पुरी बासुंदी वगैरे XYZ पुरी बासुंदी जेवण तुम्ही आणि नाश्ता नाश्ता वेळ 6 वाजता संध्याकाळी 6ला नाश्ता आजच्या गावात घडतंय. मी 3 वाजता तिथनं काय 3 नाही 4 वाजताच काय होणार. ब्लॉगिंग आहे ब्लॉगिंग आर सूर्यवंशी ब्लॉग युट्यूबवर सर्च कर सबस्क्राईब कर विषय हाड करून टाक. तर चला अजून एकदा राईड मारून येतो आणि जरा बेडका करायला इथं बघा त्या तिकडे धूम करून जातो ते वेव पूल आहे वेव पूल अजून चालू नाही थोड्या वेळात चालू होईल असं वाटायला लागलं मला. एक कार्यकर्ता म्हणला थोड्या वेळात चालू होईल म्हणून माणसं तिथे गर्दी करून बसते ती. वेव पूलची काय स्वच्छता झाल्या का काय झालं मला माहित नाही पण जाऊन यायला लागते मला जरा तिकडे जातो आता. वेव पूलचा जरा आनंद लुटू येतो. वेव येते का नाही येते जरा बघायला पाहिजे मला. आणि वॉटर पार्क एवढंच वाटतं एवढा इकडे एवढा आणि इकडे एवढा असा इकडे असा जावा सनकत जाऊ दे ती 3 बिघाडा काम नाही बिघाडा गेली सनकत बघा आईच्या गावात गेली सनकत पुतली खाली पुतली असतात. तर चला या राईडवर जातो पुन्हा एकदा या बसणार म्हणजे कसं आहे जरा गेलं तर बरं वाटेल या राईडवर डबल जातो रिस्क नाही या राईडवर जरा जास्त कमी रिस्क आहे. डान्स आहे ना माणसं लागले पेटून घेऊन नाचायला कसा आहे विषय आणि जरा ह्याच्यावरून चालतो म्हणजे पाहायला पळणार नाही. रेन डान्स हा मग मी गुलाबी राईडवर आलो का नाही ती राईड जरा धावतो बघा इथं नाशिक बराबर 3 बजे यानी कि 15 मिनट के बाद आता कोण येते का नाही काय माहित. येऊ दे लवकर येऊ दे बाबा बघायचं आम्हाला कोण कसा पडतो येऊन. तर या राईडवर येताना मजा येते ना बघा ती राईड ती आता गेली ते बघा कार्यकर्ता आली सुट्टी नॉट चला पुढची पाय बांधायला लागली ती नाही जायचं गाव नाही बघला बघला आमचा बघा आला बघा इथं तू का रे एवढं पाठवत का आलं जेवण काय खाऊ तुम्हाला सांग पहिल्यांदा हा हा गोल्डन वाले ते बिस्लेरी फुकट आहे. अरे माझं गोल्डन आहे पण काय नाही मी 2 वाजता आलो आता. तर
बघा 6 वाजल्यापासून सकाळी इथं आहे पाण्यात पवायला लागला बघा तर जरा गार होतो तिथे एक टोपी टाका तिथे तुम्हाला चेंज असते थंड व्हायसाठी येते झालं केमिकल युक्त पाण्याने जास्त अभ्यंग स्नान करायला नसतं आणि इथं वेव पूल आहे इथं थोड्या वेळात लाटा चालू होती त्या कार्यकर्ते निवांत बसली ती चिल्ड वातावरण सुखासुखी जीवन आहे छत्रीच्या सावलीकडे जाऊन निवांत झाड पाडायचं लई लोड घ्यायचा नाही ना ऊन लई आवड ऊन लागायला लागले वेव आता कधी चालू ते बघा थोड्या वेळात चालू झाल्यानंतर जाऊन येईल सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला आम्हाला जरा धक्का द्या काका जरा धक्का द्या काका मी अडकलो काका काका तुमचं मंडळ मनापासून आभारी आहे मी आम्ही गोव्यात आलो एखाद्या अशा गोव्यात आलो वरच्या बाजूला प्रेस करूया अरे पांडुआ असा विषय करायला लागतं तर अथक परिश्रम आणि कडतर प्रवास करून फायनली आम्ही आमच्या सुखरूप जागी पोहोचलेलो इथं सगळी पोहोचले तिथं आणि किरण हावल्या मारून आम्हाला घायला आणलं मी हावल्या मी मारले त्या एकट्यांना गेला त्याने परिश्रम मी पण परिश्रम केला आम्ही अजून एक जाणार आहे अजून एकदा जरा बरं वाटलं उठतो बाबा मी आईच्या गावात कंप्लीट अर्धा तास गेला माझा हावल्या मारून इकडे तिकडे चला जाऊया आता किरण्या जाऊ का मी काय नाही तिकडे येणार बरं चला वेव पूल मध्ये जायचं मला पण जायचं किरण्या पण यायला लागलाय चला जाऊया अरे थँक्यू म्हणा की रे पांडुगोळानो थँक्यू म्हणा काय प्रतापित आहे का नाही म्हणा तर सध्या आत्ता जस्ट मी वेव पूल मध्ये पोहोचलोय आणि बघा आमचा पुढे गेला बघा त्या बघायकडे आपली आहे आणि वेव यायला लागले हळूहळू शिस्तात बारीक निघाला इथं कार्यक्रम चालू आहे मला डॅशा वेव येते का असं बारक्याच्या काय नाही तर गर्दी बघा इकडे आवाडवे गर्दी वेव काम झाले का आता जरा बसायची प्रॅक्टिस करूया आईच्या गावात पोरं जाते वेव तर चला बघूया आता कसा विषय होतो चादरा बसला आणि नरड्यापर्यंत पाणी माझ्या ओ माय गॉड तर समुद्राच्या कडेला आपण लाटांनी कसं बसतो तसं जरा इथं बसतो निवांत पूर्ण पायावर लाटा येते अशा कान आणि जरा निवांत चिल्ल होतो इथं आता वरनं तापतंय पण खाल्लं कसं त्याचा विषय इथला आणि मग जरा इथलं सिनेमॅटिक वातावरण बघतो आणि मग पुढचा 1-2 स्लाईड मारतो करला जातो आपण बघितलंय तेवढं पुरतं बाद झाला आता पुढचं जरा जाऊन काय ते बघतो मी भिन्न प्रकारचं झाले आजच्या पुढचं एवढंच उर्वरित प्रोग्राम आपण उद्या त्याला बघूया एका दुसरी राईड करायची म्हटलं तर करतो एक्सक्यूज मी उर्वरित राईड एका दुसरी करायची म्हटलं तर करतो नाही तर मग नीट गोल आपल्या घरला जातो कारण झाले आजच्या पुढचं एवढंच बाद झालं काय ते राईड सगळ्या बंद झाल्या वाटतं सपला वेव पूल चालू झाल्यापासून राईड सगळ्या बंद झाल्या कारण किती सगळी लोक तिकडेच गेली ती कंप्लीट झाला इथला पार पडलाय तर मी निघालो आता नीट गोल करला आणि स्लाइड चालू जायचं वाटतं मला वाटलं स्लाइड बंद आहे का काय स्लाइड अजून चालू जायचं वाटतं इथच्या गावात दरुजीला त्याला का नाही वर झपाझप
कोण येतंय का नाही आता वरलं नाही कोण येत तर चालतंय चला जाऊया आता झाला आजच्या पुरता आपला कार्यक्रम सगळा पार पडलाय राईड वगैरे सगळ्या झाली त्या सगळं केलंय आणि नाश्ता संध्याकाळी 6 वाजता आहे 6 वाजेपर्यंत थांबाय काय आपल्याला टाइम नाही धारा पाणी ते सगळे त्याच्यामुळे आपल्या मागे असतंय त्यामुळे काही एवढा विषय नाही तर जातो चेंज करतो सगळं टकाटक पैकी आणि मग पुढचा विषय चालू करूया चला तर टकाटक पैकी मी आवरलंय माईक वगैरे मोबाईलला जोडला सगळं झालं सगळा विषय गंभीर केला आणि इथं चेंजिंग रूम आहे तिथं तुम्हाला बदला बिदला कपडे बिपडे आहे इथं पुरुषांसाठी इथं सगळं असं आहे आणि टकाटक आहे जरा सुखसुविधा जास्त आहे त्या सगळं विषय आहे आणि लॉकरला असं तुम्हाला हे ती पण अजूनही चालू नाही ते कप्प्याचं उघडच आहे सगळं तर झालंय माझा सगळा विषय आपला चला नेते तर झालंय ही आता कपडे घेऊन निघालोय मी तिकडं त्यांच्यापाशी जमा करायची हाताला टॅटू द्यायचा त्यांच्याकडं टॅटू देऊन आईस्क्रीम खायचं आणि घरला जायचं नीट बोल तर चला जाऊया कसा कसा विषय सगळा माहिती होईल आपल्याला तर सध्या कपडे वगैरे जमा केले ते हातातला बँड पण गायब झालाय बघू शकता हे बघा हातातला बँड वगैरे सगळं दिलाय आणि आईस्क्रीम एकच आईस्क्रीम आहे अरे गोल्डन पास होता अनलिमिटेड सांगितलंय त्यात हा बरं चालतंय तर आईस्क्रीम घेतलंय आईस्क्रीम बसून आता इथं खातो बाहेर जाऊन अजून या मशीनी चालू व्हायच्या त्याच्या अगोदर इकडे येणे केली सोय कडे वाटतं मी एकटाच लवकर निघालो असेल आज सगळी 6 वाजता बाहेर पडते ती मी लय लवकर बाहेर पडायला लागलो इथं तर जरा जातो या आंब्याच्या बागेत जरा फिरतो इकडे तिकडे जरा बसतो एखाद्या झाडाखाली बसतो आणि निवांत आईस्क्रीम ग्रहण करतो आणि मग नीट गोल घरला जातो तर सध्या आईस्क्रीम वगैरे क्वालिटी वॉलचं मी खाल्लंय आणि विषय असा झालाय आईस्क्रीम अनलिमिटेड आहे म्हणून सांगितलेलं एकच आईस्क्रीम आहे नाश्ता वगैरे अनलिमिटेड आहे असं सांगितलेलं पण नाश्ता वगैरे मग काय टाइम नाही आपल्याकडे थांबलो नाही मी तर जास्त आता मला दुसरीकडे पण जायचं आहे तर चला कारण दुसरीकडे म्हणजे गोराडांचं जावरायचं आहे ना फादरले मारत आणि एंट्री केली त्यावेळेला तुम्हाला ही जावलं नाही ही अशी एंट्री आहे वर जाळ्या बिळ्या उगवल्या सगळ्या आणि सगळी असं निवांत असं म्हणजे हे आहे काय ते आपलं सावली केल्या सावली जाळ्याने अशी इकडे इकडे चढून तर आणि इथं जाता जाता एक फाउंटन पण आहे जाताना सगळी मी एंट्री जावा लागलो तुम्हाला घरला जाताना इथं फाउंटेन पण आहे बघा सिनेमॅटिक तर झालाय आता विषय सगळा पार पडलाय मला दुसरं काम लागल्यामुळे मी लगेच आता कार्यक्रम चालू केलं इथनं तर चला झालंय आता सगळं चिल्ड वातावरणाचा कार्यक्रमाला पार पडलाय तर आता गाडी घ्यायची आणि नीट गोल वे टू घर तर चला थंबनेलसाठी एखादा फोटो मारा लागतो तेवढं करायला लागतंय कष्ट करायला लागते मध्ये ब्लॉक थांबवून तर झालंय सगळं फोटो वगैरे मारून माझा कार्यक्रम टकाटक पैकी बाहेर पडलो मी टकाटक पैकी झाला फोटो वगैरे काढून आणि मी सध्या वॉटर पार्क मधून बाहेर पडलो इकडं आणि इकडं आहे वॉटर पार्कचं पार्किंग तिकडं आहे लय लांब आहे पार्किंग जरा लांब आहे जाऊन लागतंय तर वॉटर पार्क बसणं गाडी घेऊन आपली प्लॅटन आहे खट्टपैकी मी मळ्याला घरापाशी येऊन बसलो कारण आता गोराडोरांचा आवरून त्या सगळं जायचं गावात तर झालंय आता सगळा कार्यक्रम उरकलाय पार पडलाय तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय